रामकृष्ण हरी. सर्वांना जय श्रीराम. आज विजयादशमी. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी. या विजयादशमीच्या दिवशी हिंदू पुराणामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या इतिहासामध्ये जे काही कथा सांगितल्या जातात, ज्या काही कथा आहेत, प्रभू रामचंद्राची असेल, महिषासुराला मारलं ती असेल, रावणाचा वध झाला ती असेल, यातून महिषासुराचा जर विचार केला तर महिषासुराचा जर विचार केल्याच्या नंतर महिषासुराने 12 वर्ष वनामध्ये जाऊन त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलं. रावणाचा जर विचार केला, रावणाचा कधी विचार केला तर रावणाने सुद्धा काही वर्ष त्याने सुद्धा भगवान ब्रह्मदेवाची, भगवान शंकराची यांची साधना करून त्याने सुद्धा वर प्राप्त करून घेतले. एकंदरीत विचार जर दोन्ही राक्षसांचा जर केला, एकाला आई जगदंबेने मारलं आणि एकाला प्रभू रामचंद्राने मारलं, व दोघांचा विचार जर केला तर दोघं तप साधनेमध्ये प्रबल होते. हो, तप साधना त्यांनी केली. रावणाचा जर विचार केला तर रावणाबद्दल तुम्ही सगळे ऐकतोच. रावणाचा जर विचार केला तर रावणासारखा विद्वान कोणी नव्हता. एवढंच नाही, रावणासारखा मातृभक्त पण कोणी नव्हता. स्वतःच्या आईला शिवलिंग पाहिजेत म्हणून पूजेसाठी पाहिजेत, त्याने भगवान शंकराचं आत्मलिंग आणण्यासाठी कैलासात गेला होता. हो, भगवान शंकराचे शिवतांडव ते कोणासारखं जमणार नाही. हो, एवढं विद्वान रावण होता, एवढा मातृभक्त रावण होता. आणि रावणाची शक्ती म्हटलं तर रावण त्याने नवग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी जी देवता आहे, 33 प्रकारचे आपले जे देवता आहे, त्या देवतासुद्धा त्याने बंदीखानामध्ये घातलं. एवढा शक्तिशाली होता. तरीसुद्धा प्रभू रामचंद्राला त्याला मारावं लागलं. का? कारण की रावण हा एक विकारी होता. एक विचार करा तुम्ही, रावणाने एक स्त्रीला आणलं आपल्या नगरामध्ये आणि त्या स्त्रीला प्राप्त करण्यासाठी याने आपले स्वतःचे मुलं, बाळ, भाऊ सगळे पणाला लावले. एवढा विकार रावणामध्ये होता. म्हणून त्याला ह्या दिवशी प्रभू रामचंद्राला त्याला मोक्ष प्राप्त करून द्यावा लागला. ती म्हणजे आज विजयादशमी. आणि अश्विन महिना लागल्या पहिल्या दिवसापासून दुर्गा मातेने जे युद्ध चाललं, त्या युद्धामध्ये आज महिषासुराला सुद्धा वध केला. ती म्हणजे विजयादशमी. विजयादशमीच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव, आमचा हा सर्व शेतकरी परिवार, त्यामध्ये विळा असेल, इळद असेल, खुरपं असेल, पास असेल, आऊत असेल, प्रत्येक सणगाची आज प्रत्येक वस्तूची पूजा करतो. ती म्हणजे एक विकारी अनेक पूज्य असणारा हा मुहूर्त आहे. आणि ह्या मुहूर्तावर प्रभू रामचंद्राने रावण असेल, महिषासुर असेल, अशा विकारांचा या देवदेवतांनी आज नाश केला. सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.